नमस्कार विद्यार्थी मित्रो, एकलव्य स्टडी सर्कल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये क्षेत्रफळ दिनांक 23/3/2021 चा होमवर्क पाहणार आहोत, जो मी तुम्हाला पाठवला होता। त्यामधला प्रश्न पहिला आपल्याला पाहायचा आहे। प्रश्न पहिला या ठिकाणी दिलेला आहे, 12 मीटर गुणिले 16 मीटर या मापाच्या बागेत 4 गुणिले 6 मीटर या मापाचे वाफे तयार करायचे आहेत। असे किती वाफे तयार करता येतील असे या प्रश्नामध्ये दिलेलं आहे। तर पहा, एकूण तुम्हाला वाफे विचारलेले, एकूण किती वाफे होतील, एकूण वाफे जर तुम्हाला काढायचे असेल तर बागेचं क्षेत्रफळ म्हणजे 12/16 ही बाग आहे आणि तुम्हाला वाफा बनवायचा आहे 4/6 चा, म्हणजे 4/6 12 गुणिले 16 भागिले 4 गुणिले 6 करावं लागेल। तर एकूण वाफे तुम्हाला मिळून जातील 4 × 4, 4 × 16, 6 × 6, 6 × 2 = 12, 4 × 2 = 8 वाफे हे त्या बागेमधून बनतील। एकूण वाफ्यांची संख्या, एकूण 8 वाफे त्या ठिकाणी बनतील। तर हे दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 ला आहे, म्हणून उत्तराचं तिसरं वर्तुळ विद्यार्थ्यांनी गोल करायचं। चला तर मग प्रश्न क्रमांक 2 पहा तुमचा। एका आयताकृती खोलीची लांबी व रुंदी अनुक्रमे 4 मीटर व 3 मीटर आहे। एक आयताकृती खोली आहे, या खोलीची लांबी आणि रुंदी तुम्हाला दिलेली आहे। लांबी आहे 4 मीटर आणि रुंदी आहे 3 मीटर। एक आयताकृती खोली आहे, त्या खोलीची लांबी 4 मीटर आहे, रुंदी 3 मीटर आहे। त्या वर्ग खोलीत 40 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत। या वर्ग खोलीला ज्या फरशीची बाजू 40 सेमी आहे अशा फरशा बसवायच्या आहेत। तर खोलीसाठी किती फरशा लागतील, त्या खोलीला बसवण्यासाठी एकूण किती फरशा आपल्याला लागतील हे विचारले आहे। जेव्हा एखाद्या खोलीला फरशा बसवायच्या असतील तर त्यावेळेस आपण काय करतो, खोलीची लांबी आणि रुंदी विचारात घेतो। ती लांबी आणि रुंदी मीटर मध्ये आहे आणि फरशीची बाजू ही सेंटीमीटर मध्ये आहे। मग दोघांची, खोलीच्या लांबी आणि रुंदीची आणि फरशीच्या बाजूचे जे एकक आहेत ते सारखे नाही आहेत। मग विद्यार्थ्यांना काय करायचंय, एक तर खोलीच्या लांबीला किंवा रुंदीला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे, किंवा चौरसाकृतीच्या फरशीची जी बाजू आहे ती तरी मीटर मध्ये कन्वर्ट करा, म्हणजे दोघांपैकी कोणाला तरी एक सारख्या एककामध्ये आणावं लागणार आहे। तर आपण या ठिकाणी खोलीच्या लांबी आणि रुंदीला सेंटीमीटर मध्ये टाकूया। 4 मीटर म्हणजेच 400 सेमी आणि 3 मीटर म्हणजेच 300 सेमी। जर आपण लांबी आणि खोलीची रुंदी मीटर मध्येच ठेवली आणि फरशीची जी बाजू आहे ती सेंटीमीटर मध्ये ठेवून जर कॅल्क्युलेशन केलं तर आपले हे उत्तर येणार नाही किंवा चुकून जाईल। मग जर तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत पोहोचायचं असेल तर फरशीची बाजू सेंटीमीटर मध्ये पाहिजे आणि तुमची खोलीची लांबी आणि रुंदी सेंटीमीटर मध्ये पाहिजे। जर तुमच्या खोलीची लांबी आणि रुंदी मीटर मध्ये असेल तर तुमच्या फरशीची बाजू ही तुम्हाला मीटर मध्ये कन्वर्ट करावी लागेल, तरच तुम्ही योग्य उत्तरापर्यंत पोहोचसाल। मग आता आपल्याला या खोलीला किती फरशा लागतील हे विचारलं। जर तुम्हाला एकूण फरशा काढायच्या असतील, खोलीला लागणाऱ्या एकूण फरशा बरोबर खोलीचे क्षेत्रफळ भागिले एका फरशीचे क्षेत्रफळ।
खोलीचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर खोली आपल्याकडे लांबी आणि रुंदी म्हणजे ती आयताकृती आहे. मग आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र 400 म्हणजे लांबी गुणिले रुंदी 400 गुणिले 300. आणि आपल्याला त्या रूमला बसवायची जी फरशी आहे ती आहे मात्र चौरस आकृती आणि तिची बाजू आहे 40 सेमी. मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला वापरावं लागेल 40 गुणिले 40 म्हणजेच बाजू गुणिले बाजू 40 गुणिले 40. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. 4 1 4, 4 10 40, बे दुनी 4, बे पंच 10, बे 1 बे, बे 15 30, 15 5 75 फरशा त्या खोलीला लागतील. 15 5 75, 75 फरशा ह्या त्या खोलीला लागतील. 75 हे दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 चं उत्तर आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी तिसरं वर्तुळ गोल करायचं. प्रश्न क्रमांक 3 चं उत्तर पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 3 आपल्याला दिलेला आहे. प्रति चौरस मीटर 600 प्रमाणे एका आयताकार भूखंडाची किंमत 4,20,000 रुपये आहे. या भूखंडाची लांबी 35 मीटर असेल तर त्याची रुंदी किती असेल. तर या भूखंडाची आपल्याला लांबी दिलेली आहे. लांबी आहे 35 मीटर आणि आपल्याला रुंदी काढायला सांगितलेली आहे. रुंदी आपण x मीटर आहे असं आपण मानूया. तर या भूखंडाची किंमत आपल्याकडे आहे. भूखंडाची एकूण किंमत आहे 4,20,000 रुपये. भूखंडाची एकूण किंमत 4,20,000 रुपये आहे. म्हणजे हा जो आयताकार भूखंड आहे या पूर्ण भूखंडाची किंमत जर काढली तर 4,20,000 रुपये येते. मग आपल्याला काय म्हणते, प्रति चौरस मीटर 600 प्रमाणे एका आयताकार भूखंडाची किंमत 4,20,000 रुपये होते. म्हणजे एक चौरस मीटर जर भूखंड आपण खरेदी केला तर त्याची किंमत आहे 600 रुपये. तर या पूर्ण भूखंडाची किंमत व्हायली 4,20,000 रुपये. आणि प्रति चौमी भूखंडाची किंमत आहे भूखंडाची किंमत 600 रुपये आपल्याला दिलेली आहे. मग आपल्याकडे एकूण भूखंडाची किंमत आहे आणि प्रति चौरस मीटर दर आहे. मग तो भूखंड किती चौरस मीटरचा होता म्हणजे त्या भूखंडाचं आपल्याला क्षेत्रफळ काढता येईल. कारण आपल्याकडे किंमत आहे आणि प्रति चौरस मीटर दर असल्यामुळं एकूण भूखंडाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर भूखंडाची एकूण किंमत भागिले प्रति चौरस मीटर दर म्हणजे एका चौरस मीटरची किंमत. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 6 1 6, 6 7 42, 6 0 0, 6 0 0. म्हणजे त्या भूखंडाचं जे क्षेत्रफळ आहे 700 चौमी असेल. कारण 700 चौरस मीटर भूखंडाची किंमत व्हायली 4,20,000 रुपये. मग आपल्याकडे त्या आयताकृती भूखंडाची क्षेत्रफळ आहे. आपल्याकडे आयताकृती भूखंडाची लांबी आहे. आता रुंदी काढायची आहे. मग या ठिकाणी तुम्हाला आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र वापरावं लागेल. आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे लांबी गुणिला रुंदी बरोबर आयताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे. आपण जे काढलं 700 चौमी हे क्षेत्रफळ आहे.
लांबी आपल्याकडे आहे 35 आणि रुंदी काढायची आहे. रुंदी आपण x मानली मग ती x. मग x आपल्याला काढायचं म्हणून x इकडे राहतो. हा गुणाकारातला 35 बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे भागाकारात जातो. 700 भागिले 35. 35 एक 35, 35 दोन्ही 70, 35 शून्य शून्य 20 मीटर ही त्या आयताकृती भूखंडाची रुंदी होईल. म्हणून रुंदी बरोबर 20 मीटर. मग 20 मीटर दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 ला आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी उत्तराचं चौथं वर्तुळ गोल करायचंय. एका चौरसाकार मैदानाची प्रत्येक बाजू 100 मीटर आहे. मैदान सपाट करण्याचा खर्च प्रत्येक चौरस मीटरला 15 रुपये आहे. तर मैदान सपाट करण्यासाठी किती खर्च येईल? म्हणजे एक चौरसाकृती मैदान आहे आणि त्या मैदानाची बाजू तुम्हाला दिलेली आहे 100 मीटर. 100 मीटर बाजू असलेले एक चौरसाकृती मैदान आहे आणि या मैदानाला सपाट करण्याचा खर्च, ते मैदान सपाट करायचंय, सपाट करण्याचा खर्च प्रत्येक चौरस मीटरला 15 रुपये आहे. तर ते मैदान सपाट करण्यासाठी एकूण किती खर्च लागेल आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेला आहे. मग जर ते मैदान सपाट करायचं असेल तर चौरसाकृती मैदानाचे आपल्याला काय काढावं लागेल? क्षेत्रफळ काढावं लागेल. चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ बरोबर, चौरसाकृती मैदान असल्यामुळे बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग हे सूत्र या ठिकाणी वापरावं लागेल. त्या चौरसाकृती मैदानाची बाजू आपल्याकडे दिलेली आहे 100 मीटर. म्हणून 100 चा वर्ग 100 गुणिले 100 होतात 10,000 चौमी. 10,000 चौमी हे एकूण त्या चौरसाकृती मैदानाचं क्षेत्रफळ होईल. म्हणजे आता आपल्याला दर चौरस मीटरचा खर्च दिला. हे मैदान सपाट करण्याचा प्रति चौमी खर्च आहे 15 रुपये. मग एका चौरस मीटर मैदानाला सपाट करायचं असेल तर आपल्याला 15 रुपये लागतात. तर आपलं मैदान आहे 10,000 चौरस मीटर. एवढं मैदान सपाट करण्यासाठी एकूण किती खर्च लागेल हे विचारलं. म्हणून आपल्याला एकूण जर खर्च काढायचा असेल, एकूण खर्च मैदान सपाट करण्याचा एकूण खर्च जर काढायचा असेल तर आपलं मैदान आहे 10,000 चौमी आणि प्रति मीटर मैदान सपाट करण्याचा प्रति मीटर खर्च आपल्याला दिलेला आहे 15. म्हणून 10,000 गुणिले 15, 15 एक 15, 15 वर 1 2 3 4 शून्य, म्हणजेच तुम्हाला 1,50,000 रुपये खर्च येईल हे चौरसाकृती मैदान सपाट करण्यासाठी. 1,50,000 रुपये दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1 ला आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी उत्तराचं पहिलं वर्तुळ हे गोल करायला पाहिजे. तर मग प्रश्न क्रमांक 5 पाहूया. एका चौरसाकृती दिवाणखान्याची बाजू 6 मीटर लांबीची आहे. एक चौरसाकृती दिवाणखाना आहे, त्याची बाजू ही 6 मीटर लांबीची आहे. म्हणजे हा अशा प्रकारचा एक चौरसाकृती दिवाणखाना आहे, त्याची बाजू 6 मीटर आपल्याला दिलेली आहे. त्या दिवाणखान्यात भिंतीपासून चारही बाजूंनी 50 सेमी अंतर सोडून, हा जो दिवाणखाना आहे या दिवाणखान्यामध्ये भिंतीपासून, ही जी भिंत आहे या भिंतीपासून 50 सेमी अंतर सोडून, 50 सेमी म्हणजे अर्धा मीटर अंतर सोडून एक सतरंजी घालायची आहे. म्हणजेच कशी सतरंजी घालणार आपण? इथून इथपर्यंत 50 सेमी सोडलं, चारही बाजूनी सोडायचंय. आपल्याला ही सतरंजी अशा प्रकारची घालायची आहे त्या दिवाणखान्यामध्ये.
चारही बाजूंनी आपल्याला 50 सेमी सोडायचं आहे त्या दिवाणखान्यामध्ये. आणि अशा प्रकारची एक सतरंजी घालायची. ही लाल भाग जो आहे तो सतरंजीचा आहे. ठीक आहे. 50 सेमी अंतर सोडून एक सतरंजी घालायची आहे. दर चौरस मीटरला 90 रुपये प्रमाणे सतरंजीची किंमत किती होईल. आता थोडस नीट लक्षात घ्या. दिवाणखान्यापासून 50 सेमी अंतर सोडायलो म्हणजे अर्धा मीटर अंतर सोडायलो. मग सतरंजीची बाजू काय होते ते नीट लक्षात घ्या. इकडून अर्धा मीटर आणि खालून अर्धा मीटर आणि वरून अर्धा मीटर सोडलो म्हणजे आपण एकूण 1 मीटर लांबी सोडायलो. डाव्या बाजूकडून अर्धा मीटर आणि उजव्या बाजूकडून अर्धा मीटर आपण सोडायलो. याचा अर्थ परत इथं 1 मीटर चालेल. म्हणजे सतरंजीची बाजू व्हायली आपली रूमची दिवाणखान्याची बाजू आहे 6 मीटर. 6 मीटर मधून वरचा अर्धा मीटर आणि खालचा अर्धा मीटर असं 1 मीटर वजा व्हायला म्हणजे या सतरंजीची बाजू व्हायली 5 मीटर. सतरंजीची स्वतःची बाजू व्हायली 5 मीटर आणि इकडून अर्धा मीटर आणि इकडून अर्धा मीटर सोडल्यामुळं ही सुद्धा बाजू 5 मीटर, ही पण बाजू 5 मीटर, ही पण बाजू 5 मीटर. म्हणजे आपल्याला त्या दिवाणखान्यामध्ये सतरंजी तर घालायची आहे आणि चारही बाजूंकडून 50 सेंटीमीटर एवढं अंतर आपल्याला सोडायचं आहे. म्हणजे आपल्याला त्या दिवाणखान्यामध्ये 5 मीटर बाजू असणारी सतरंजी घालायची आहे. तर दर चौरस मीटरला 90 रुपये प्रमाणे सतरंजीची किंमत किती होईल. सतरंजी खरेदी करायची आहे पण सतरंजीची किंमत आहे प्रति चौरस मीटर 90 रुपये. याप्रमाणे त्या सतरंजीची किंमत किती होईल. आता मग आपण काय करूया, सतरंजीचे तेवढे क्षेत्रफळ काढूया कारण सतरंजीची किंमत आपल्याला विचारली. म्हणून सतरंजीचे क्षेत्रफळ सतरंजी ही चौरस आकृती आहे आणि वरून आणि खालून 5-5 मीटर आपण अंतर अर्धा मीटर आपण अंतर सोडलं. मग सतरंजीची बाजू झाली 5 मीटर. डावीकडून अर्धा मीटर आणि उजवीकडून अर्धा मीटर आपण अंतर सोडलं तर बाजू व्हायली सतरंजीची 5 मीटर. मग सतरंजी ही चौरस आकृती आहे म्हणून इथं सूत्र लागेल चौरसाच्या क्षेत्रफळाचं. म्हणून बाजूचा वर्ग हे आपल्याला सूत्र वापरावं लागेल. बाजू झाली 5 मीटर मग 5 चा वर्ग बरोबर 25 चौरस मीटर आपल्याला त्या दिवाणखान्यासाठी सतरंजी लागेल जी की 25 चौरस मीटर आहे. आता पहा 1 चौरस मीटर 1 चौमी सतरंजीची किंमत आहे. किंमत आपल्याकडे दिलेली आहे 90 रुपये. तर आपल्याला त्या दिवाणखान्यासाठी 25 चौरस मीटर सतरंजी लागायली. मग 25 चौरस मीटरची किंमत किती होते. 25 चौमी सतरंजीची किंमत बघा 1 चौरस मीटर सतरंजीची किंमत 90 रुपये दिली. 25 चौमी सतरंजीची किंमत जर काढायची असेल तर 25 गुणिले 90 25 9 225 वर 1 शून्य 2250 रुपये आपल्याला खर्च येईल. मग 2250 दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 ला आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी उत्तराचं तिसरं वर्तुळ हे आपलं गोल करायचं आहे. प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे. 25 मीटर लांब व 15 मीटर रुंद असलेल्या सभागृहात एका बाजूस 10 मीटर लांब व 4 मीटर रुंद मंच बांधला आहे. हा मंच सोडून उरलेल्या सभागृहाचे क्षेत्रफळ किती. तर पहा एक 25 मीटर लांब आणि 15 मीटर रुंद असलेले एक सभागृह आहे. जसं की या आकृतीमध्ये इथं दिसत आहे पहा.
25 मीटर लांबी आणि 15 मीटर रुंदी असलेले हे एक सभागृह आहे. या सभागृहामध्ये 10 मीटर लांबी आणि 4 मीटर रुंद असलेला एक मंच बांधला. म्हणजे या सभागृहाच्याच आत ज्या मंचाची लांबी आहे 10 मीटर आणि रुंदी आहे 4 मीटर असा एक मंच बांधला पाहुण्यांसाठी. ठीक आहे. तर हा मंच सोडून उरलेल्या सभागृहाचे क्षेत्रफळ आपल्याला विचारलं. हा मंच जर सोडला तर उरलेल्या जागेचं म्हणजे उरलेल्या सभागृहाचं क्षेत्रफळ किती हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग मंच सोडून उरलेल्या सभागृहाचं क्षेत्रफळ जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला पूर्ण सभागृहाच्या क्षेत्रफळातून मंचाचं जे क्षेत्रफळ आहे ते वजा करावं लागेल. म्हणजेच तुम्हाला मंच सोडून उरलेल्या सभागृहाचं क्षेत्रफळ मिळून जाईल. तर पहा, सर्वप्रथम आपल्याला सभागृहाचे क्षेत्रफळ काढावं लागेल. सभागृहाचे क्षेत्रफळ, सभागृह हे आयताकृती असल्यामुळं लांबी गुणिले रुंदी हे आपल्याला सूत्र वापरावं लागेल. सभागृहाची लांबी आहे 25 मीटर आणि रुंदी आहे 15 मीटर. 25 गुणिले 15 375 चौमी हे सभागृहाचं क्षेत्रफळ होईल. आता आपल्याला मंचाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. मंचाचे क्षेत्रफळ बरोबर, मंच हा सुद्धा 10 मीटर लांब 4 मीटर रुंद म्हणजेच आयताकृती आहे. इथं सुद्धा लांबी गुणिले रुंदी वापरावं लागेल आपल्याला सूत्र. मंचाची लांबी आहे 10, रुंदी आहे 4, 10 40 चौमी हे मंचाचं क्षेत्रफळ होऊन जाईल. आता आपल्याला विचारलं काय, तो मंच सोडून उरलेल्या सभागृहाचे क्षेत्रफळ विचारलं. बघा, मंच सोडून उरलेल्या सभागृहाचे क्षेत्रफळ जर तुम्हाला काढायचं असेल तर काय करावं लागेल, एकूण सभागृहाचं क्षेत्रफळ 375 चौमी वजा मंचाचं क्षेत्रफळ 40 चौमी बरोबर मिळून जाईल 375 मधून 40 काढा 335 चौमी हे तुमचं उत्तर होऊन जाईल. म्हणजेच मंच सोडून उरलेल्या सभागृहाचं क्षेत्रफळ तुमच्याकडे येईल 335 चौमी. 335 चौमी दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 ला आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी उत्तराचं चौथं वर्तुळ गोल करायचं आहे. चला तर मग प्रश्न क्रमांक 7 देखील आपल्याला दिलेला आहे. तो प्रश्न क्रमांक 7 या प्रश्नाचं उत्तर पाहूया. प्रश्न असा दिलेला आहे, 855 मीटर लांब व 205 मीटर रुंद मापाचा भूखंड रुपये 400 चौमी दराने विकला तर त्या भूखंडाची विक्री किंमत किती. म्हणजेच एक भूखंड आहे आपल्याकडे ज्याची लांबी आहे 855 मीटर आणि त्या भूखंडाची रुंदी आहे 205 मीटर. 855 मीटर लांबीचा आणि 205 मीटर रुंदीचा एक भूखंड प्रति चौमी 400 दराने विकला. म्हणजे हा एक जमिनीचा तुकडा आहे ज्याची किंमत आहे एका चौरस मीटरला 400 रुपये या दराने हा भूखंड विकला. तर भूखंडाची विक्रीची किंमत किती, म्हणजे तो भूखंड विकून आपल्याला किती रुपये किती रक्कम मिळेल हे विचारलेलं आहे. तर पहा, भूखंड हा आयताकृती आहे. मग त्या सर्वप्रथम विद्यार्थ्यांना भूखंडाचे क्षेत्रफळ काढावं लागेल. भूखंडाचे क्षेत्रफळ, आता भूखंड हा आयताकृती असल्यामुळं
लांबी गुणिले रुंदी हे क्षेत्रफळाचं सूत्र वापरावं लागेल. लांबी आहे 855 मीटर आणि रुंदी आहे 205 मीटर. 855 आणि 205 यांचा गुणाकार करायचा आहे. पहा 205 पाचा 1025, 1025 ला 5 हातचे आले 102. 205 पाचा 1025, 1025 आणि 102 यांची बेरीज येते. पहा 1127. 1127 ला 7 हातचे आले 112. 205 गुणिले 8, 205 8 1640 आणि 112 होतात 1752. म्हणजेच या भूखंडाचं क्षेत्रफळ आलं 1,75,275 चौमी. आता हे या भूखंडाचं क्षेत्रफळ आहे. पुढे काय म्हणते, हा भूखंड रुपये 400 चौमी दराने विकला. म्हणजे भूखंडाचा विक्री दर प्रति चौमी 400 रुपये आहे. म्हणजे 1 चौरस मीटर जर भूखंड त्या भूखंडातून विकला तर आपल्याला 400 रुपये किंमत मिळावी. आपल्याला तो भूखंड, आपल्याकडे असणारा तो भूखंड आहे 1,75,275 चौरस मीटर एवढा भूखंड आहे. मग हा भूखंड विकून आपल्याला किती रक्कम मिळेल तर पहा, भूखंडाची एकूण विक्री किंमत जर काढायची असेल, बरोबर आपला भूखंड आहे 1,75,275 चौमीचा आणि भूखंडाचा दर आहे प्रति चौरस मीटर दर आहे 400. म्हणून 1,75,275 चौमी गुणिले 400 जर केलं तर आपल्याला भूखंडाची एकूण विक्री किंमत आपल्याला मिळून जाईल. तर पहा हे 2 शून्य जशाच्या तसे 4 न गुणायचं आहे. 4 पंचे 20 ला 0 हातचे आले 2, 4 7 28 आणि 2 30 ला 0 हातचे आले 3, 4 दोन्ही 8 आणि 3 11 ला 1 हातचे आला 1, 4 पंचे 20 आणि 1, 21 ला 1 हातचे आले 2, 4 7 28 आणि 2 30 ला 0 हातचे आले 3, 4 1 4 आणि 3 7. भूखंडाची किंमत होईल 7,01,10,000 रुपये. 7,01,10,000 रुपये. दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 ला आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी उत्तराचं दुसरं वर्तुळ गोल करायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 8 आपल्याला दिलेला आहे. काय पहा, एका आयताची रुंदी कायम ठेवून, आयताची रुंदी काय करायची आहे, कायम ठेवायची. म्हणजे जसेच्या तसे रुंदीमध्ये काही बदल करायचा नाही. कायम ठेवून त्याची लांबी दुप्पट केली. आयताची लांबी ही दुप्पट केल्यास त्याच्या क्षेत्रफळात काय बदल होईल. मग हे जर आपण असं केलं तर त्याच्या क्षेत्रफळामध्ये होणारा बदल तुम्हाला या दिलेल्या 4 पर्यायामध्ये दिलेला आहे. क्षेत्रफळ तेवढंच राहील, क्षेत्रफळ दुप्पट होईल, क्षेत्रफळ निमपट होईल किंवा क्षेत्रफळ चौपट होईल. यामधला कुठला तरी एक पर्याय बरोबर आहे. विद्यार्थ्यांना या प्रश्नामध्ये दिलेल्या पद्धतीनं विचार करायचा आहे आणि योग्य उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. तर पहा,
समजा आपल्याकडे एक आयत आहे ज्याची लांबी आहे 4 आणि रुंदी आहे 2, बरोबर आहे. या आयताचं क्षेत्रफळ काय होऊन जाईल बघा, 4 दोन्ही 8 चौमी मीटर आहे याची बाजू 4 मीटर आणि रुंदी आहे 2 मीटर. तर या आयताचं क्षेत्रफळ होऊन जाईल 8 चौमी. तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने विचार करावा लागणार आहे. पहा, एका आयताची रुंदी कायम ठेवून, आता हा जो आपण पहिला घेतला होता त्या आयताची आपण रुंदी कायम ठेवणार आहे. रुंदी 2च ठेवणार आहोत, बरोबर आहे. रुंदी 2 मीटर असेल. कायम ठेवून, रुंदी कायम ठेवून त्याची लांबी दुप्पट केली. आता लांबी होती 4, 4 ची आता आपण काय करणार आहोत, 4 ची दुप्पट काय होईल 8. मग लांबी आपण दुप्पट केली, 4 ची ही झाली 8 लांबी. 2 मीटर रुंदी आणि 8 मीटर लांबी या आयताची आपल्याला मिळालेली आहे. दुप्पट केल्यास त्याच्या क्षेत्रफळात काय बदल होईल, या दोघांच्या क्षेत्रफळामध्ये नेमका काय बदल झालेला आहे तुम्हाला दिसते. पहा, या आयताचं क्षेत्रफळ काढूया. 8 दोन्ही 16 चौमी हे आपल्याला क्षेत्रफळ मिळालेलं आहे नवीन आयताचं. तर यांच्यामध्ये बदल काय झालेला आहे थोडस निरीक्षणानं पहा. पर्याय क्रमांक 1 काय म्हणतंय, क्षेत्रफळ तेवढेच राहील. याचा 8 चौमी होतं, याचा 8 चौमीच आहे का, नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 1 चुकीचा आहे, म्हणजे येणार नाही. ऑप्शन नंबर 2 क्षेत्रफळ दुप्पट होईल. बघा, इथं होता 8 चौमी, 8 ची दुप्पट 16 चौमी, क्षेत्रफळ दुप्पट झालं, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. ऑप्शन नंबर 3 आणि 4 पण पडताळून पाहूया. क्षेत्रफळ निमपट होईल. निमपट म्हणजे पहिल्यांदा जे क्षेत्रफळ होते त्याचा अर्ध होईल. आहे का निमपट, नाहीये. ऑप्शन नंबर 4 पण सांगते पहा, क्षेत्रफळ चौपट होईल. या क्षेत्रफळाची चौपट, 8 ची चौपट 32 आहे का, हे नाही. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल, क्षेत्रफळ दुप्पट होईल. हे दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 ला आहे, म्हणून विद्यार्थ्यांनी उत्तराचं दुसरं वर्तुळ गोल करायचं. प्रश्न 9 हा देखील मागील प्रश्नासारखाच, प्रश्न क्रमांक 8 सारखाच आहे, पण या ठिकाणी आपल्याला चौरसाची बाजू म्हणते. बघा प्रश्न काय आहे. प्रश्न 9, चौरसाच्या बाजूची लांबी निम्मी झाल्यास त्याच्या क्षेत्रफळावर काय परिणाम होईल. चौरसाच्या बाजूची लांबी निम्मी झाल्यास आपल्याला या ठिकाणी एखादा चौरस मानावा लागणार आहे आणि त्या चौरसाची लांबी आपल्याला निम्मी करून पाहावी लागणार आहे आणि त्यांच्या क्षेत्रफळावर काय परिणाम झाला हे आपल्याला निरीक्षणानं नोंदवायचा आहे. जो परिणाम झालेला आहे तो परिणाम दिलेल्या 4 पर्यायामध्ये नेमका कुठे आहे, त्याचं वर्तुळ आपल्याला गोल करायचंय. पहा, समजा एका चौरसाची बाजू आहे 4 मीटर, बरोबर आहे. या चौरसाची बाजू 4 मीटर आहे, तर याचं क्षेत्रफळ काय येईल, 4 चौक 16 चौमी हे याचं क्षेत्रफळ येऊन जाईल. मग या चौरसाची बाजू निम्मी केल्यास म्हणजे अर्धी केल्यास, बाजू आहे 4, 4 चं निम्म होते 2. या चौरसाची बाजू 2 केली म्हणजे हा आता चौरस असा झाला 2 मीटर बाजू असलेला. मग याचं जर आपण क्षेत्रफळ काढलं तर बेदुनी 4 चौमी हे क्षेत्रफळ मिळून जाईल. पहा, चौरसाच्या बाजूची लांबी निम्मी झाल्यास, ही बाजू 4 मीटर होती, त्या बाजूची लांबी निम्मी झाली म्हणजे 2 मीटर झाली. निम्मी झाल्यास त्याच्या क्षेत्रफळावर काय परिणाम होईल, त्याचं जे क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळावर काय परिणाम होईल. बघा, याचं होतं 16, 16चा हा झाला 4, बरोबर आहे. मग किती परिणाम झाला तर पहा, 4/16 याला जर अतिसंक्षिप्त रूप दिलं, 4 1 4, 4 चौक 16, 1/4 पट म्हणजे मूळ क्षेत्रफळापेक्षा 1/4 भाग क्षेत्रफळ आता झालेलं आहे. 1/4 लाच आपण पाव म्हणतो, पाव भाग क्षेत्रफळ होऊन जाईल.
आता बघा दिलेल्या पर्यायामध्ये तसं काही दिलेलं आहे का? क्षेत्रफळ निमपट होईल. निमपट म्हणजे अर्ध झालं का? 16 क्षेत्रफळ होतं त्याचं आता 8 झालं का? नाही झालं. मग निमपट होणार नाही, म्हणजे दिलेला पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. क्षेत्रफळ दुप्पट होईल. 16 होतं याचं क्षेत्रफळ पहिल्या चौरसाचं, ते आता 4 झालं. दुप्पट झालं का? नाही, म्हणून हाही पर्याय चुकीचा आहे. क्षेत्रफळ पावपट होईल. बघा पावपट नक्की झालेलं आहे. पावभाग आहे क्षेत्रफळ. पहिलं होतं 16 चौमी, 16चा पाव होतो 4. 16चे तुम्ही जर 4 भाग केले तर 4 भागापैकी एक भाग म्हणजे पावभाग, म्हणजे इथं पावपट झालेलं आहे क्षेत्रफळ, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आणि क्षेत्रफळ चौपट होईल हेही पर्याय चुकीचा आहे. म्हणून विद्यार्थ्यांचं उत्तर आलं, दिलेल्या पर्यायामधली पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आलं. म्हणून उत्तराचं तिसरं वर्तुळ या ठिकाणी गोल करायचं आहे. प्रश्न क्रमांक 10 आपल्याला दिलेला आहे. 48 मीटर लांब व 12 मीटर रुंद असलेल्या हॉलला 64 चौरसाकृती टाइल्स लागतात, तर प्रत्येक टाइल्सची परिमिती किती? आता आपल्याला हॉलची लांबी दिलेली आहे. हॉलची लांबी आहे 48 मीटर आणि रुंदी आहे 12 मीटर. या हॉलला लावण्यासाठी एकूण 64 टाइल्स लागतात असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्या टाइल्सची परिमिती किती? आता जर त्या टाइल्सची परिमिती जर काढायची असेल तर त्या टाइल्सची आपल्याला बाजू माहित असणं आवश्यक आहे. टाइल्स ही चौरस आकृती आहे, पण तिची बाजू माहित असणं आवश्यक आहे. बाजू माहित नसल्यामुळं आपल्याला ती मानावी लागेल. टाइलची चौरसाकृती टाइलची बाजू x मीटर आहे असे मानू. कारण या प्रश्नामध्ये तुम्हाला खोलीची लांबी दिलेली आहे आणि रुंदी दिलेली आहे, आणि त्या खोलीला एकूण 64 टाइल्स लागतात हे दिलेलं आहे. परंतु त्या टाइलची लांबी किंवा रुंदी जी काय असेल, चौरसाकृती बाजू तुम्हाला दिलेली नसल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला बाजू मानावी लागणार आहे. मग ज्यावेळेस आपण एखाद्या रूमला किती फरशा किती टाइल्स लागतात हे जेव्हा काढत होतो त्यावेळेस आपण एक सूत्र वापरायचो. आता या ठिकाणी आपल्याला एकूण टाइल्स बरोबर जर मिळवायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल? खोलीचे क्षेत्रफळ भागिले एका टाइलचे क्षेत्रफळ आपल्याला काढावं लागेल. मग यापैकी या 3 बाबीपैकी 2 बाबी आपल्याकडे आहेत, म्हणजे एकूण टाइलची संख्या आपल्याकडे आहे 64. खोलीचे क्षेत्रफळ आहे, खोली आहे आयताकृती म्हणून लांबी गुणिले रुंदी 48 मीटर गुणिले रुंदी आहे 12 मीटर. एका टाइलचे क्षेत्रफळ काढायचं आहे, आणि ही जी टाइल आहे ती चौरसाकृती आहे, आपल्याला उदाहरणामध्ये सांगितलेली आहे. पहा, असलेल्या हॉलला 64 चौरसाकृती टाइल्स लागतात, म्हणजे टाइल्स ह्या चौरसाकृती असल्यामुळं हिची बाजू आपण या गणितामध्ये चौरसाकृती टाइलची बाजू आपण x मीटर मानलेली आहे. मग एका टाइलचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर तुम्हाला x गुणिला x म्हणजेच x चा वर्ग हे तुमचं क्षेत्रफळ होऊन जाईल. एका टाइलचे क्षेत्रफळ तुमच्याकडे आहे, खोलीचे क्षेत्रफळ आहे, एकूण लागणाऱ्या फरशा तुमच्याकडे आहेत. मग यावरून आपल्याला त्या टाइलची बाजू मिळवायची आहे. पहा, हे भागाकारातले x चा वर्ग 64 ला
गुणाकारात गेला 64 गुणिला x चा वर्ग बरोबर 48 गुणिले 12. तुम्हाला x च्या वर्गाची किंमत काढायची आहे. 64 हे गुणाकारात आहेत, परत ते भागाकारात गेले, मग x चा वर्ग बरोबर 48 गुणिले 12 भागिले 64. आता या ठिकाणी तुम्हाला काटावं लागणार आहे. 8 8 64, 8 संग 48, 4 दोन्ही 8, 4 त्रिकम 12, 2 1 2, 2 त्रिक 6, 3 त्रिक 9, म्हणजे x चा वर्ग बरोबर 9 चौमी. कारण हे x चा वर्ग हे एका टाईलचे क्षेत्रफळ आहे. बघा, एका टाईलचे क्षेत्रफळ तुमच्याकडे आलेलं आहे 9 चौमी. मग त्या आपल्याला टाईलची बाजू काढायची. क्षेत्रफळ तुमच्याकडे आहे 9 चौमी. जर बाजू काढायची म्हणजे x चा वर्ग बरोबर 9 चौमी, मग x बरोबर वर्गमुळात 9 म्हणजे x बरोबर 3 मीटर ही तुमची बाजू होऊन जाईल. मग टाईलची चौरसाकृती टाईलची बाजू 3 मीटर तुमची आलेली आहे. आपल्याला बाजू न विचारता तर प्रत्येक टाईलची परिमिती आपल्याला विचारलेली आहे. म्हणून टाईलची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. कारण टाईल ही आपली चौरसाकृती असल्यामुळं चौरसाच्या परिमितीचं सूत्र आपल्याला वापरावं लागेल. 4 गुणिले बाजू, 4 गुणिले बाजू आहे आपली 3 मीटर, 4 त्रिकम 12 मीटर ही त्या टाईलची परिमिती होईल. 12 मीटर हे दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 ला आहे. म्हणून उत्तराचं चौथं वर्तुळ आपल्याला या ठिकाणी गोल करायचं आहे. प्रश्न क्रमांक 11 पहा. दिलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ डॅडॅश चौसेमी आहे असा दिलेला आहे. दिलेली आकृती म्हणजे या आकृतीचे क्षेत्रफळ किती चौसेमी आहे आपल्याला विचारलेलं आहे. प्रत्येक चौरसाची बाजू 1 सेमी आहे. म्हणजे या आकृतीमध्ये दिलेला प्रत्येक चौरस हा 1 सेमी बाजू असलेला आहे. मग या आकृतीचं क्षेत्रफळ किती चौसेमी आहे आपल्याला विचारलेलं आहे. पहा, प्रत्येक चौरसाची बाजू 1 सेमी म्हणजे या चौरसाचं क्षेत्रफळ 1 चौसेमी. 1 हे चौरसच मोजायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. एकूण एक सेमीचे एकूण 11 चौरस पाहिलेत. तर त्यामुळं या चौरसाचं या आकृतीचं क्षेत्रफळ 11 चौसेमी. चौरसाची बाजू ही सेमी मध्ये असल्यामुळं 11 चौसेमी. 11 चौसेमी दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 ला आहे. इथं 11 चौमी पण आहे. चौमी नाही, बाजू ही मीटर मध्ये नसल्यामुळं 11 मीटर मध्ये नाहीये, म्हणून 11 चौमी येणार नाही. आणि बाजू सेमी मध्ये असल्यामुळं 11 चौसेमी दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर येत असल्यामुळं उत्तराचं चौथं वर्तुळ या ठिकाणी गोल करायचं आहे. तर पहा, प्रश्न क्रमांक 12. सोबतच्या आकृतीत छायांकित भागाचे क्षेत्रफळ डॅडॅश चौमी आहे. सोबत दिलेली जी आकृती आहे त्या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि छायांकित भागाचं तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर या आकृतीचं क्षेत्रफळ काढताना परफेक्ट कुठले तुम्हाला लांबी आणि रुंदी या ठिकाणी दिलेली नाहीये, किंवा आयताचं क्षेत्रफळ आणि चौरसाचं
किंवा चौरसाकार भाग तो दिसत नाहीये, एक वेगळ्या पद्धतीची आकृती आहे आणि याचे काही भाग पाडून या आकृतीचं आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागणार आहे. तर भाग पाडायचे म्हणजे नेमकं कसं, तर पहा, तळाची लांबी आपल्याला 8 मीटर दिलेली आहे. मग आपण या आकृतीला या भागापासून खाली आणि या भागापासून खाली म्हणजे हा पूर्ण एक भाग घेऊन या आकृतीचं आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागणार आहे आणि उभ्या 2 स्तंभाचं क्षेत्रफळ काढावं लागणार आहे. वेगवेगळ्या भागाचं क्षेत्रफळ काढून त्याची बेरीज जर केली तर पूर्ण आकृतीचं आपल्याला क्षेत्रफळ मिळेल. पहा, तर यामध्ये तुम्हाला जर क्षेत्रफळ काढायचं असेल आकृतीचे एकूण क्षेत्रफळ जर काढायचं असेल, एकूण क्षेत्रफळ बरोबर तुम्हाला जर मिळवायचं असेल एकूण क्षेत्रफळ, तर उभे 2 पृष्ठ आहेत. उभे किती आहेत? 1 आणि हा एक 2. 2 उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ अधिक तळाचे क्षेत्रफळ तुम्हाला काढावं लागणार. 2 उभ्या पृष्ठाचं क्षेत्रफळ बघा, 2 गुणिले उभ्या पृष्ठाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. असे 2 उभे पृष्ठ आहेत म्हणून गुणिले 2. उभ्या पृष्ठाचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर उभ्या पृष्ठाच्या आयताकार भागाची लांबी व्हायली 5 आणि रुंदी व्हायली 2. हा याचं क्षेत्रफळ फक्त आपल्याला इथपर्यंत विचारात घ्यावं लागणार आहे. पहा, लांबी होत आहे 5 आणि रुंदी होत आहे 2. या ठिकाणच्या उभ्या पृष्ठाचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर लांबी होत आहे इथं सुद्धा 5 आणि रुंदी होत आहे 2. असे 1 आणि हे 2 पृष्ठ आहेत म्हणून 2 गुणिले उभ्या पृष्ठाचं क्षेत्रफळ, लांबी आहे 5 गुणिले रुंदी आहे 2, 5 2 10 अधिक तळाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. तळाची लांबी आहे 8 आणि रुंदी होत आहे पहा 2, म्हणजे एवढ्या भागाचं तुम्हाला क्षेत्रफळ मिळून जाईल. मग तळाचं क्षेत्रफळ 8 गुणिले 2. पहा, याला सोडवल्यावर काय मिळते? 5 2 10, 10 गुणिले 2, 10 2 20 प्लस 8 2 16, 20 अधिक 16 36. यांच्या जे लांब्या आहेत मीटर मध्ये असल्यामुळं 36 चौमी हे पूर्ण आकृतीचं एकूण क्षेत्रफळ होईल. 36 चौमी दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 ला आहे म्हणून उत्तराचं दुसरं वर्तुळ विद्यार्थ्यांनी गोल करायचं आहे. प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. सोबत जी दिलेली आकृती आहे तुम्हाला त्या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि जो भाग रेखांकित केलेला आहे त्या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मग रेखांकित भागाचं जर क्षेत्रफळ तुम्हाला मिळवायचं असेल तर बाह्य भागात म्हणजे बाहेरील त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. म्हणजे काटकोन त्रिकोण आहे त्या बाहेरील काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि त्या क्षेत्रफळामधून आतील जो काटकोन त्रिकोण आहे त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ वजा केलं तर तुम्हाला रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळेल. मग काटकोन त्रिकोण दिलेला आहे. काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र विद्यार्थ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे बरोबर सूत्र आहे 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या
लांबीचा गुणाकार म्हणजेच पाया गुणिला उंची होऊन जाईल. तर पहा, तुम्हाला मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढून त्यामधून लहान त्रिकोणाचं जर क्षेत्रफळ तुम्ही वजा केलं तर रेखांकित भागाचं तुम्हाला क्षेत्रफळ मिळू शकते. चला तर मग काढूया. मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, मोठ्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ तुमच्याकडे सूत्रावर आहेच. 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार. काटकोन करणाऱ्या बाजू म्हणजे इथं काटकोन होतो, काटकोन करणाऱ्या बाजू 15 गुणिले 12 यांच्या लांबीचा गुणाकार 15 गुणिले 12. तर बा बे एक बे, बे सक 12, 15 सकी 90 चौ सेमी हे मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ होऊन जाईल. आता आपल्याला लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजू या ठिकाणी 10 आणि 8 आहेत म्हणून 10 गुणिले 8 याचं क्षेत्रफळ होऊन जाईल. पहा, बे एक बे, बे पंच 10, 8 पंच 40 चौ सेमी. आता तुम्हाला रेखांकित भागाचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. मग मी इथं लिहितो रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर 90 चौमी म्हणजे मोठ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळामधून लहान त्रिकोणाचं जर क्षेत्रफळ काढलं म्हणजेच 90 मधून 40 चौमी काढलं तर 50 चौ सेमी हे तुमचं रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळून जाईल. मग 50 चौ सेमी हे दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 ला असल्यामुळं विद्यार्थ्यांनी उत्तराचं दुसरं वर्तुळ गोल करायला पाहिजे. चला तर मग प्रश्न 14वा पहा. हा पण प्रश्न मागील प्रश्नासारखाच आहे. तर प्रश्न दिलेला आहे सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. आता रेखांकित भागाचं जो भाग रेखांकित केलेला आहे त्या भागाचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ अगोदर काढावं लागेल आणि त्या चौरसाच्या क्षेत्रफळातून लहान चौरसाचं जर तुम्ही क्षेत्रफळ वजा केलं तर तुम्हाला रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळून जाईल. तर पहा आपण काढूया. मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे बाजूचा वर्ग. मोठ्या चौरसाची बाजू आहे 8 सेमी मग 8 चा वर्ग बरोबर 64 चौ सेमी हे मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ होऊन जाईल. आणि लहान चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. लहान चौरसाची बाजू आहे 4, बाजूचा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग 4 चौक 16 चौ सेमी. तुमच्याकडे मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे 64 चौ सेमी आणि लहान चौरसाचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे 16 चौ सेमी. आता तुम्हाला विचारलेलं आहे रेखांकित भागाचं क्षेत्रफळ. रेखांकित भागाचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर होऊन जाईल मोठ्या चौरसाच्या क्षेत्रफळामधून 64 मधून 16 जर काढले तर 48 चौ सेमी हे मोठ्या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ होऊन जाईल.
48 चौसेमी दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1 ला आहे, म्हणून उत्तराचं पहिलं वर्तुळ गोल करायचं. चला तर मग प्रश्न 15वा पाहूया. प्रश्न 15वा, सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ काढा. तुम्हाला एक बाजूला आकृती दिलेली आहे, त्या आकृतीचं क्षेत्रफळ तुम्हाला काढायचं आहे. आकृतीमध्ये तुम्हाला 3 आकृत्या दिलेल्या आहेत. 2 काटकोन त्रिकोण आहेत आणि एक चौरस आकृती आहे. तुम्हाला या 3ही आकृत्यांचे वेगवेगळं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि त्या क्षेत्रफळाची बेरीज जर केली तर तुम्हाला संपूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ मिळून जाईल. तर पहा, सर्वप्रथम आपण चौरसाचे क्षेत्रफळ काढणार आहोत. चौरसाची बाजू आहे 5 सेमी. तुम्हाला या चौरसाची बाजू दिली, मग 5 चा वर्ग म्हणजे या चौरसाचं क्षेत्रफळ 5 5 25 सेमी हे होऊन जाईल. काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ, काटकोन त्रिकोण तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ, याचं सूत्र तुम्हाला माहित असलं पाहिजे. 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार. मी थोडक्यात हे सूत्र या ठिकाणी लिहिलेलं आहे, काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार. आता या ठिकाणी 2 काटकोन त्रिकोण आहेत आणि दोघांची लांबी आणि उंची सारखी आहे. पहा, लांबी 8 सेमी आणि उंची 5 सेमी, कारण ही बाजू 5 असल्यामुळं याची उंची 5 सेमी होऊन जाईल. याचे पाया, लांबी नाहीये ती पाया आहे, याचा पण पाया 8 सेमी आणि उंची 5 सेमी होऊन जात आहे. मग जर आपण एका त्रिकोणाचं, कुठल्याही दोन पैकी एका त्रिकोणाचं जर क्षेत्रफळ काढलं आणि त्याची जर दुप्पट जर केली तर आपल्याला दोघांचंही क्षेत्रफळ मिळून जाईल. तर पहा, 1/2 गुणिला पाया म्हणजेच काटकोन करणाऱ्या 2 बाजूंचा गुणाकार म्हणजे 8 गुणिला 5. याचं क्षेत्रफळ यायला काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ 2 चौक 8, 5 चौक 20, 20 चौक सेमी. एका काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे 20 चौक सेमी. असे 2 असल्यामुळं गुणिला 2 येते 40 चौक सेमी. 2 काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाची बेरीज झाली 40 चौक सेमी. आणि आता राहिलं चौरसाचं क्षेत्रफळ, त्यामध्ये मिळवायचं. हे 40 आणि हे 25 चौक सेमी हे चौरसाचं क्षेत्रफळ मिळून होतात 25 आणि 40 एकूण 65 चौक सेमी. म्हणून सोबत दिलेल्या आकृतीचं क्षेत्रफळ आलं 65 चौक सेमी. 65 चौक सेमी दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 ला आहे, म्हणून उत्तराचं दुसरं वर्तुळ गोल करा.